आपल्या हिंदू धर्मामध्ये तिन्ही सांजेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे बघा. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सुवासिनी महिलांनी आपल्या घरामध्ये आवर्जून काही अशा गोष्टी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला बघा आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे की जो उपाय केल्यामुळं तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी कायम टिकून राहील. आपल्या कुटुंबावरती भगवान विष्णूंचा आणि लक्ष्मी मातेचा एक कृपा आशीर्वाद राहील आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसासुद्धा कायम टिकून राहील. तर ह्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला बघा लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तिन्ही सांज म्हणजे संध्याकाळी ज्या वेळेला बघा सूर्यास्त होतो, म्हणजे सूर्य हा थोडा थोडा मावळत असतो आणि अंधार पडत असतो. 6:30च्या दरम्यान ते 7:30 ही जी वेळ असते बघा, ही वेळ ना आपल्या हिंदू धर्मामध्ये तिन्ही सांजची वेळ मांडली गेली आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की ही वेळ ना खूप महत्त्वाची असते आणि ह्या वेळेमध्येच बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला ह्या ज्या वेळेमध्ये तुम्ही जर काही महत्त्वाच्या सुवासिनी महिलांनी काही महत्त्वाची जर गोष्टी घरामध्ये केल्या, ज्या वेळेला आपण दिवे लावत असतो बघ घरामध्ये, तिन्ही सांजेच्या वेळेला आपण दिवा धूप आरती सर्व घरामध्ये करतो. तर हे करत असतानाच त्यासोबत आपल्याला काही अशा गोष्टीसुद्धा आवर्जून करायच्या आहेत. आता तिन्ही सांज म्हणजे असं नाही की देवाजवळ दिवा धूप आरती लावलं म्हणजे आपलं काम झालं. तर असं कधी करू नका, कारण ही जी वेळ असते ना ही वेळ खूप महत्त्वाची असते बघा. आणि तुमच्या घरामध्ये जर आवश्यक प्रमाणे तुम्ही जर ही कामं दररोज न चुकता जर तिन्ही सांजेच्या वेळेला जर घरामध्ये केलीत ना, तर नक्कीच बघा तुमच्या घरामध्ये कष्ट करून आणलेला जो पैसा असतो तो पैसासुद्धा टिकल. तुमच्या घरामध्ये पैसा पुरवठ येईल बघा. तुमच्या घरातील गरिबी नाहीशी होईल. त्याचप्रमाणे घरामध्ये आपली लक्ष्मी माता जी असते बघा, त्या लक्ष्मी मातेसुद्धा आपल्या कुटुंबावरती कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते. खूप लोकांच्या घरामध्ये बघा सतत काही ना काही गोष्टींवरनं कटकट असते. त्याचप्रमाणे कष्ट करून आणलेला पैसासुद्धा त्या घरामध्ये टिकत नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये बघा किती जरी कष्ट करत असलो, दिवस रात्र एखादी व्यक्ती जरी मेहनत करत असली तरीसुद्धा तिच्या कष्टाला थोडीसुद्धा नशिबाची साथ नसते किंवा तिच्या कष्टाला थोडीसुद्धा तिला उत्पन्न पाहिजे तसं त्या कष्टातून मिळत नसतं. तर ह्याचाच अर्थ असा आहे की तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये काही असे नियम पाळले जात नाहीत किंवा काही अशा गोष्टी आपण करतच नाही. त्यामुळं आपल्या सर्व घरातील व्यक्ती ज्या असतात त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडत राहतात. यासाठी सांगते की तिन्ही सांज ही खूप महत्त्वाची आहे बघा. आणि ज्या घरामध्ये ह्या गोष्टी किंवा हे नियम जे पाळले जातात, हा उपाय एक छोटासाच उपाय बघा पण खूप प्रभावी उपाय आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला दररोज न चुकता आपल्या घरामध्ये बघा तुम्हाला तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल. आता असं नाही की आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला आपण जर अशा गोष्टी केल्या किंवा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास करावी ह्यासाठी मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे छोटासा, तर हा उपाय केल्यामुळं तुमच्या घरामध्ये एकदम पैसा येणार आहे का किंवा संपत्तीचं आगमनच होणार आहे किंवा तुमच्या घरामध्ये एकदमच कुठून तर असा पैसा येणार का, असं कधी होणार नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा बघा आपण कष्ट करत असतो आणि आपले कष्ट जेव्हा प्रामाणिक असतात ना, प्रामाणिक मार्गाने आपण पैसे कमवत असतो आणि जेव्हा कष्ट आपण प्रामाणिक करत असतो त्याच वेळेला बघा जेव्हा आपल्याला देवाची साथ असते त्याच वेळेला आपण त्या कष्टातून जास्त प्रमाणात उत्पन्न कमवतो आणि जेव्हा देवाची साथ त्या कष्टाला मिळते, आपल्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ मिळते ना, तेव्हाच बघा त्यातून जो पैसा आला असतो तो पैसा आपल्या घरामध्ये नक्कीच पुरवठ येतो बघा. आणि हा जो पैसा असतो हीच तर आपली खरी लक्ष्मी असते बघा. आपण जेव्हा कष्ट करून जेव्हा पैसा मिळवतो ना, तीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते. चुकीच्या मार्गाने आपण जेव्हा पैसा कमवतो किंवा चुकीच्या मार्गाने आपण जे पैसे घरामध्ये आणतो ना, ते पैसे कधीही आपल्या घरामध्ये पुरवठीला येत नाहीत. तो पैसा जसा येतो ना तसाच तो पैसा निघून जातो. यासाठी सांगते की जर तुम्ही घरामध्ये हे उपाय जर केले किंवा घरामध्ये जर सुवासिनी महिला म्हणजे त्या घराची लक्ष्मी असते आणि तिने केल्या प्रत्येक कामावरती त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते. तिने जर घरामध्ये असे जर काही तिन्ही सांजेच्या वेळेला काही अशा गोष्टी आवर्जून जर केल्या ना, तर नक्कीच बघा त्या कुटुंबामधील जे पण काही व्यक्ती आहेत जे कामानिमित्त बाहेर आहेत किंवा जे कष्ट करून घरी पैसा आणत आहे त्यांच्या कष्टाला नक्कीच बघा नशिबाची साथ मिळेल आणि तो पैसासुद्धा तुमच्या घरामध्ये नक्कीच पुरवठेल बघा. आणि त्यांचं कष्ट जसजसं वाढत जाईल ना
तसं त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढत जाईल आणि तुमचा पैसा हा तुमची बचत होऊन सुद्धा तुमच्याजवळ राहू शकतो. कारण खूप घरामध्ये असं आहे बघा, कष्ट करून आपण पैसे तर घरी आणतो, पण पैसा तो आहे त्या गरजा, ज्या आपल्या दैनंदिन गरजा असतात त्या भागवण्यातच निघून जातात. थोडाही पैसा आपल्याजवळ शिल्लक राहत नाही, बचत ही आपल्या घरामध्ये थोडीही होत नाही. यासाठीच सांगते की तुम्ही जर हे उपाय केले, हे आवर्जून गोष्टी जर घरामध्ये केल्या, आणि हा छोटासाच उपाय बघा, खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही सर्व घरामध्ये करून बघा, दररोज करा, एकही दिवस तुम्ही स्किप करू नका. बघा तुम्हाला एका महिन्यामध्ये काय 15 दिवसामध्येच तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि त्याशिवायच बघा, ज्या घरामध्ये असे उपाय केले जातात, ज्या घरामध्ये तिन्हीसांच्या वेळेला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण काही सेवा करतो, घरामध्ये काही अशी कामं करतो बघा, त्या घरामध्ये नक्कीच स्वामी महाराजांचा सुद्धा वास असतो आणि लक्ष्मी मातेसुद्धा कृपा, अखंड कृपा राहते बघा. कारण तिन्हीसांच्या वेळेला ना साक्षात लक्ष्मी माता ही नक्कीच पृथ्वीवरती आलेली असते बघा, आणि ती प्रत्येक घरामध्ये जाऊन बघत असते. त्या घरातलं वातावरण ती बाहेरूनच ओळखत असते की ह्या घरामध्ये वातावरण कसं आहे, आणि त्यानंतरच ती त्या घरामध्ये प्रवेश करायचा की त्या दारातूनच बाहेर निघून जायचं हे ती ठरवत असते. यासाठीच सांगते की आपल्या घरामध्ये जर तुम्ही असे काही उपाय केले किंवा तिन्हीसांच्या वेळेला महिलांनी जर आवर्जून जर ह्या गोष्टी घरामध्ये केल्यानंतर नक्कीच बघा, जी लक्ष्मी माता बाहेरून घरामध्ये प्रवेश करणार असते ती नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात. तिन्ही सांज आपण कशाला म्हणतो हे सर्व महिलांना किंवा सर्व व्यक्तींना माहिती असतं. 6:30च्या पुढं जो प्रदोष काळ सुरू होतो बघा, आणि तो 7:30 पर्यंत असतो. आता तिन्ही सांजेला ना प्रदोष काळ सुद्धा म्हणतात, आणि ही वेळ ना खूप महत्वाची असते बरं का. या वेळेमध्ये ना आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये ना ह्या गोष्टी करा. 6:30च्या पुढं बघा थोडा थोडा अंधार पडतो, आणि जेव्हा पूर्ण अंधार पडत आलेला असतो तशा त्या वेळेमध्येच, म्हणजे 6:30च्या दरम्यान ते 7:30 पर्यंत, ह्या वेळेमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये, म्हणजे आपल्या घराचं जे अंगण असतं त्या अंगणामध्ये बघायचं आहे की अंगणामध्ये काही कचरा आहे का, किंवा अंगणामध्ये काही केर वगैरे आहे का, ते सर्व बघायचं आहे. आधीच तुम्हाला तो केर जो असेल, म्हणजे कचरा वगैरे जर झाडाची पानं असतील किंवा काही जर दारामध्ये असेल तर ते तुम्हाला साईडला करायचं आहे. थोडंसं तुम्हाला स्वच्छता बाहेर करून घ्यायची आहे. आता हे 6:30च्या दरम्यान आपल्याला स्वच्छता वगैरे करत बसायचं तर तसं करायचं नाही. आधी तुम्हाला करायचं आहे 5:30च्या दरम्यान तुम्हाला हे सर्व घरामध्ये करून घ्यायचं आहे. 5:30 वाजता आपल्या घरामध्ये आपल्याला झाडून वगैरे सर्व घ्यायचं आहे. 6:30च्या पुढं आपल्या घरामध्ये आपल्याला झाडून काढायचं नसतं, ना की आपलं अंगण झाडायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कारण खूप महिला 6:30च्या पुढंच बघा घरामध्ये कचरा काढत असतात किंवा अंगण वगैरे झाडत असतात. आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत घरामध्ये. 6:30च्या पुढं ना, जेव्हा 6:30 होते घड्याळामध्ये, त्यानंतर तुम्हाला कधीही झाडू मारायचा नाही. त्याच्या आधी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी घरामध्ये बाहेर करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 6:30च्या दरम्यान आपल्याला व्यवस्थित स्वच्छ व्हायचं, आणि त्यानंतर देवघरामध्ये बघा दिवा धूप आरती करायची. एकदम प्रसन्न वातावरण निर्माण करायचंय तिन्हीसांच्या वेळेला. तुमच्या घरामध्ये ज्या पण रूम आहेत बघा, आता तुम्ही त्या रूम वापरत नाहीत, काही अशा रूम आहेत की ज्या रूम तुम्ही वापरत नाही, त्यामुळे तुम्ही त्या रूममधल्या लाईट वगैरे बंद ठेवलाय, तर ही चूक आपल्याला करायची नाही. ह्या वेळेमध्ये ना तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत त्या सर्व रूममधल्या लाईट तुम्हाला लावून ठेवायचे आहेत बघा. एकही रूममध्ये तुम्हाला अंधारी खोली ठेवायची नाही. ही वेळ खूप महत्त्वाची असते. यासाठी सांगते की प्रत्येक रूममधली तुम्ही लाईट ही चालूच तुम्हाला करून ठेवायची. त्यानंतर तुम्ही बंद करू शकता 7:30च्या पुढं. पण जर ती रूम तुम्ही वापरत नसाल तरी सुद्धा सर्व रूममधल्या आपल्या जेवढ्या घरामध्ये रूम आहेत त्या सर्व रूममधल्या लाईट ह्या चालू ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घराला ज्या खिडक्या असतात बघा, ज्या खिडक्या आपण बंद ठेवत असतो, तर तुम्हाला ही चूक करायची नाही. घराच्या ज्या पण खिडक्या त्या सर्व खिडक्या ह्या तुम्हाला थोडा वेळ का होईना पण एक 5 ते 10 मिनिटं तरी तुम्हाला त्या उघड्या करूनच ठेवायच्या आहेत. आणि जो आपला मुख्य प्रवेशद्वार असतं ना, तुम्हाला सांगते, जो मुख्य प्रवेशद्वाराचं जे दार असतं ते दार तुम्हाला 6:30च्या पुढं कधीही बंद करून ठेवायचं नाही. तुमचं घर असं आहे की ज्या रूममध्ये तुम्ही राहता तिथं तुम्हाला ते दरवाजा कायम बंद करून ठेवावा लागत असला तरी सुद्धा सांगते की तिन्हीसांच्या वेळेला तुम्हाला तुमचं प्रवेशद्वार, जे मुख्य प्रवेशद्वाराचा जो दरवाजा आहे तो दरवाजा तुम्हाला ओपन म्हणजे उघडा करूनच ठेवायचा आहे. अजिबात तुम्हाला दरवाजा तिन्हीसांच्या वेळेला झाकायचा नाही. या गोष्टी तुम्हाला सर्व नियम हे महिलांनी पाळायचे आहेत. सर्व महिलांनी या गोष्टी घरामध्ये करायच्या. मुलं असतात बघा ह्या वेळेला, त्यांना सुद्धा आपल्याला शांत ठेवायचं आहे. त्यांनाही घरामध्ये दंगा करून जास्त प्रमाणात द्यायचं नाही. एखाद्या लहान मूल जर रडत असेल, तुम्ही इकडे दिवा धूप आरती केले आणि एखादी व्यक्ती जर रडत आहे, छोटं बाळ वगैरे, तर त्याला तुम्ही शांत करा. कारण घरामध्ये तिन्हीसांच्या वेळेला एकदम शांतता आपल्याला ठेवायची, एकदम धार्मिक वातावरण ठेवायचं, म्हणजे घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे.
आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही टी व्ही वगैरे जर लावला असेल तर त्या टी व्हीवरती तुम्ही तेवढ्या वेळापुरतं का होईना पण थोड्या वेळापुरतं तुम्ही एखादं श्रीसुक्ताचं म्हणजे श्रीसुक्त लावू शकता किंवा स्वामींचा तारक मंत्र तुम्ही लावू शकता किंवा स्वामी महाराजांची तुम्ही भक्तिगीतसुद्धा त्याच्यावरती लावू शकता किंवा मंत्र लावू शकता बघा. हे सर्व तुम्ही घरामध्ये लावू शकता की जेणेकरून घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं. अशाच वेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. आता ह्या तिन्हीसांच्या वेळेला अजून एक गोष्ट आवर्जून आपल्या लक्षात ठेवायची आहे तुम्हाला बघा की तिन्हीसांच्या वेळेला कधी आपल्या घरामध्ये झोपायचं नसतं. खूप अशा व्यक्ती असतात की ज्या दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी तिन्हीसांच्याच वेळेला ते झोपी जातात. तर तुम्हाला झोपायचं नाही. तिन्हीसांज ही खूप महत्त्वाची असते आणि असं नाही की तुमच्या देवघरामध्ये काही व्यक्ती म्हणजे देवघर आपलं वेगळं असतं तर त्या ठिकाणी झोपत नाहीत पण दुसऱ्या रूममध्ये त्या व्यक्ती झोपत असतात तिन्हीसांच्या वेळेला. पण ही चूक आपल्या घरामध्ये करायची नाही. तुम्हाला तिन्हीसांच्या वेळेला 6:30 ते 7:30च्या दरम्यान कधीही आपल्या घरामध्ये झोपायचं नाही. जरी एखादी व्यक्ती आजारी असेल तरी तिनं त्या व्यक्तीनं तेवढ्या वेळापुरतं का विना पण उठून बसावं पण घरामध्ये झोपायचं नसतं. लक्ष्मीमाता हे सर्व गोष्टी घरामध्ये बघत असते. सर्व नियम ना जे असतात ते महिलांनी आपल्या घरातल्या व्यक्तींना सांगायचे असतात आणि जेव्हा एखादी महिला ह्या सर्व नियमाचं पालन करते जी त्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी करते ना तर आवर्जून बघा बाकीची जी कुटुंबातील ज्या व्यक्ती असतात त्या सर्व गोष्टी ह्या तिच्या बघून त्या व्यक्तीसुद्धा नक्कीच तेच करतात. ह्यासाठी सांगते की महिलांनीच आपल्या स्वतःला आधी सवय लावायची ह्या सर्व गोष्टींची आणि तिन्हीसांच्या वेळेला तुम्हाला घरामध्ये सर्व गोष्टी करायच्याच आहेत. आता त्याचप्रमाणे बघा आता लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये जी प्रवेश करत असते तिन्हीसांच्या वेळेला ती बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असते ह्यासाठी सांगते आणि ही गोष्ट खरी आहे. पूर्वीचे लोक सुद्धा असं म्हणत होते बघा की पूर्वी ना लक्ष्मी जी होती ती पृथ्वीवरती यायची. तिन्हीसांच्या वेळेला लक्ष्मी माता ती पृथ्वीवरती येत होती आणि ती काय करायची एखाद्या गरीब व्यक्तीचं रूप घ्यायचे किंवा एखाद्या म्हातारीचं रूप घ्यायची आणि ती प्रत्येक घराच्या पुढे जायची किंवा प्रत्येक घरामध्ये ती बघायची किंवा त्या घरातील व्यक्तींना ती काहीतरी मागायची खाण्यासाठी आणि तेव्हा ती लक्ष्मी माता जी असायची ना ती त्या घरामध्ये बघायची की त्या घरामध्ये वातावरण कसं आहे किंवा त्या घरातील व्यक्ती ज्या आहेत त्या घरातली जी लोक आहेत ती आपल्यासोबत कशी वागत आहे ते सर्व ती बघते आणि त्या घरामध्ये प्रवेश करायचा की त्या घराच्या दारातून बाहेर निघून जायचं ही ती माता ही म्हणजे लक्ष्मी माता जी असते ती ठरवत. एक छोटासा उपाय करायचा. हा उपाय का करायचा आहे? आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी कारण ती उंबरट्यामधून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरटा असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो आणि या उंबरट्यावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा. आता लक्ष्मी मातेला एक घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं आणि लक्ष्मी मातेसाठी आपण हा उपाय करायचा आहे. तर बघा संध्याकाळी ना जेव्हा दिवा धूपारती लावणार आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी घरामध्ये आधी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि त्यानंतर काय करायचं तर एक आपल्याला दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ना आवर्जून दररोज संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला उंबरट्याच्या मध्यभागी आपल्याला लावायचा आहे बघा. हा दिवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज तिन्हीसांच्या वेळेला लावणार ना तेव्हा तुमच्या घरामध्ये ना आले लक्ष्मी जी असते लक्ष्मी माता तर आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करणार कारण तिला उंबरट्यावरूनच सर्व घरातल्या गोष्टी समजत असतात. कारण उंबरट्यावरती जर तुपाचा दिवा असेल ना ज्या घराच्या त्या घरामधील वातावरण काय आहे किंवा त्या घरामधील लोक कसे आहेत किती धार्मिक पूजापाठ त्या घरामध्ये केले जातात हे तिला त्या उंबरट्यावरूनच समजतं बघा. आणि असं नाही की पूजापाठच आपल्या घरामध्ये केलं म्हणजेच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर असं नाही. त्या घरामध्ये ते असतात त्या व्यक्तीसुद्धा प्रामाणिक मार्गानेच कष्ट करत आहेत प्रामाणिक मार्गानेच पैसा कमवत आहे. त्या कुटुंबामध्ये शांतता आहे त्या कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आहे हे सर्व ती लक्ष्मी माता बघते. त्या कुटुंबातील प्रत्येक स्त्रीचा हा त्या घरामध्ये आदर केला जातो मान सन्मान केला जातो हे ती लक्ष्मी माता बघत असते आणि त्यानंतरच ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. यासाठी सांगते की तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही ह्या गोष्टी केल्या ना तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जो पण पैसा कमवतो तिनं प्रामाणिक मार्गानेच कष्ट करून कमवलेला असावा. नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल बघा. तर अशा घरामध्ये आवर्जून करा. उंबरट्यावरती लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी एक छोटासा तुपाचा दिवा सुद्धा लावा. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. एक छोटंसं लाईक करा हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.